आज महाविकास आघाडीमधील नेते संजय राऊत यांनी आमचे नेते अजितदादा पवार साहेब यांच्यावरती टीका केली। टीका करताना सरड्याची उपमा दिली, गुलाबी कलरवरती ते बोलले। मला संजय राऊत साहेबांना एकच सांगायचं आहे की प्राण्यांच्याच भाषेत बोलायचं झालं तर तुमची भूमिका जी आहे ते दोन तोंडी मांडूळ नावाचा सापाचा एक प्रकार असतो, त्या मांडुळाप्रमाणे तुमची भूमिका आहे ती पहिल्यांदा बदलण्याचा प्रयत्न करा। कारण तुम्ही ज्या महाविकास आघाडीमध्ये काम करता, कधी तुम्ही काँग्रेसला शिव्या घालता, कधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब या गटाला शिव्या घालता, कधी राष्ट्रवादी काँग्रेस चांगली म्हणता, कधी काँग्रेसला शिव्या घालता। ही जी डबल ढुलकीची भूमिका आहे ती पहिल्यांदा तुम्ही कमी करा, ते बंद करा आणि दोन तोंडी मांडूळ ज्या पद्धतीनं त्याची भूमिका बजावत असतो तशा पद्धतीची भूमिका तुम्ही इथं ठेवू नका आणि आमचे नेते अजितदादा पवारसाहेब यांच्यावरती टीका करण्याचा प्रयत्न करू नका। दादावरती टीका करण्यासाठी सर्वात प्रथम काडीचं तरी योगदान तुमचं महाराष्ट्राच्या विकासामध्ये आहे का याचा विचार करा। सामाजिक क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये आजपर्यंत आपण काडीचं तरी योगदान विकासाभिमुख काम केलेलं आहे का? समाजोपयोगी काम आपण काही केलेले आहेत का? तसे काही उपक्रम राबवलेले आहेत का? कन्स्ट्रक्टिव्ह काही विचारधारा जोपासून आपण एक मोठं विधायक काम राज्याच्या हितासाठी केलेलं आहे का? याचा संजय राऊत साहेबांनी विचार करावा। कारण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही असेच येतील जर आपलं काडीचंही कर्तृत्व नसेल तर अजितदादावरती बोलण्याचा तुम्हाला काडी मात्र अधिकार नाही, हे संजय राऊत साहेबांनी या ठिकाणी समजून घ्यावं। आणि इथून पुढे अजितदादावरती टीका करताना सर्वात प्रथम स्वतः आपण किती पाण्यात आहेत, आपण किती दिवे लावलेत याचा शांत डोक्याने विचार करावा। हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा। तसेच आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि Facebook पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।